जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलच्या नियमावलीमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। या बदलाविषयी नवीन शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। त्या शासन निर्णयाविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण किंवा आपले कोणी रिलेटिव्ह जर त्या टीईटी परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्याकरिता अवेलेबल आहे गुरुजी कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी बॅच। या बॅचमध्ये डेली लाईव्ह लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, रेकॉर्डेड लेक्चर, अनलिमिटेड व्ह्यूज, त्याच्यासोबतच जे आहे सीटीटीची पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन, सीटीटीची टेस्ट सिरीज, सीटीटीची कंप्लीट बॅच, असा एक कंप्लीट पॅकेज मिळणार आहे। पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल याच्याकरिता। त्यासाठी आपल्याला प्ले स्टोरवरून मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करता येणार आहे। त्याच्यासोबतच सीटीटीच्या जर तुम्हाला टेस्ट सिरीज हव्या असेल, त्यासोबतच पीवायक्यूच्या सोल्युशनचं व्हिडिओची सिरीज हवी असेल तर ती देखील तुम्हाला मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मला अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। आपण त्याचा फायदा सहजपणाने घेऊ शकता। चला आता आपण जाऊया आपल्या महत्त्वाच्या मूळ अशा मुद्द्याकडे। तो मूळ मुद्दा म्हणजे मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जे आहे स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आजच्या तारखेला म्हणजे 20 जानेवारी 2026 ला शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने निर्गमित झालेला एक शासन निर्णय आहे। आणि त्याचं टायटल जर आपण बघत असाल, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत। यामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबींमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे त्याविषयी थोडक्यामध्ये माहिती बघूया। बघा, याच्यामध्ये रेफरन्सेसमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या की शिक्षक भरतीशी निगडीत आहे। मग तो या ठिकाणी वेगवेगळे शैक्षणिक अर्हतेचे शासन निर्णय असेल किंवा टेट परीक्षेचा शासन निर्णय असेल ते त्याच्या रेफरन्समध्ये त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आता यामध्ये प्रस्तावनेमध्ये बऱ्याच गोष्टी आहे। त्याच्यासोबत त्यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा आता परीक्षा वगैरे झालेली आहे, भरती या ठिकाणी जी आहे होऊ घातलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या मागण्या, वेगवेगळी आंदोलनं, वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे पत्रव्यवहार झालेले आहेत। त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून खालीलप्रमाणे काही शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत। आता बघा, पहिला आणि महत्त्वाचा शासन निर्णय, फार मोठा मी व्हिडिओ करणार नाही, फापट पसारा तुम्हाला देणार नाहीये। बघा, शासन निर्णय काय आहे तर यांनी सांगितलेलं आहे खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीशी संबंधित तरतुदी अधिक्रमित करण्यात, त्याऐवजी सुधारित तरतुदी लागू करण्यास शासनाची मान्यता आहे। म्हणजे काही जुने नियम या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत आणि त्याच्याऐवजी नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहे। बघा, आता संबंधित शासन निर्णय काय आहे। बघा, महत्त्वाचा शासन निर्णय इथे जे आहे 13/10/2023 आहे, जो की शिक्षक भरतीशी निगडीत आहे। यामध्ये काय सांगितलं होतं की बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षक भरतीची जाहिरात ही टप्प्याटप्प्याने येते। पहिल्यांदा अगोदर आली, सेकंड फेज झाला, थर्ड फेज होईल नाही होईल माहिती नाही, परंतु टप्प्याटप्प्यामध्ये त्याची जाहिरात येते। आता टप्प्याटप्प्यामध्ये जाहिरात आल्याच्या नंतर, आता मी शब्दशः वाचून दाखवत नाही, तुम्हाला मी माझ्या जनरल भाषेमध्ये सांगतो। टप्प्याटप्प्याने ज्यावेळेस जाहिरात येते त्यावेळेस जे आहे एखादा उमेदवार 1ली ते 5वीला जर सिलेक्ट झालेला असेल तर सेकंड टप्प्यामध्ये तो वरच्या पदासाठी एलिजिबल असतो। ठीक आहे, तो 1 ते 5 ला निवड झाली तर 6 ते 8 ला परत त्याची निवड होऊ शकते। परत त्याची 6 ते 8 ला निवड झाली, परत नव्याने ॲड आली तर तो त्याच सेम मार्कांच्या बेसिसवर 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 अशा वरच्या वर्गासाठी परत एकदा पात्र असतो, असा नियम सांगणारा हा शासन निर्णय आहे 13/10/23चा। आता तो जो रूल आहे तो बदलण्यात आलेला आहे। बघा, आता यामध्ये काय सांगितलंय, लागू करायची सुधारित तरतूद काय आहे। उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठी लागू राहतील। उमेदवारास निवड प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्याला नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल। म्हणजे काय झालेला आहे, तो जो नियम होता वरच्या वर्गासाठी पात्र असणार आहे तो नियम या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे। 1 बिंदू 1 पद हे जे काही नियम होता, जो की मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की हा नियम येणार आहे, तो नियम फायनली जे आहे आलेला आहे। या नियमासाठी खऱ्याच अर्थाने मला देखील या ठिकाणी आनंद झालेला आहे, कारण एकच उमेदवार परत परत जर का निवड होत असेल तर साहजिक आहे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर थोडासा कमी आहे त्यांच्यावरती अन्याय होत होता। आता आपण या ठिकाणी दुसऱ्या नियमाकडे जाऊया। तो नियम आहे 7 फेब्रुवारी 2019चा नियम। आता यामध्ये काय होतं बघा, त्यामध्ये इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून टेट परीक्षेमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण
सेवक या पदासाठी या ठिकाणी जे आहे स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खासगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता की बाबा तुमची जी काही शैक्षणिक पात्रता आहे, व्यावसायिक पात्रता आहे, त्यासाठी जेवढ्या जागांसाठी तुम्ही पात्र आहात त्या सगळ्याच जागा तुम्हाला पवित्र पोर्टलला प्रिफरन्सेस म्हणून दाखवल्या जातील. ठीक आहे, आणि तुम्ही अनलिमिटेड प्रिफरन्सेस देऊ शकत होतात, परंतु आता त्या नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे प्रिफरन्सेस आपल्याला पाहिजे तेवढे देता येणार नाही. तर त्याच्या बदल्यामध्ये काय सांगितलंय बघा या ठिकाणी, इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून टेट परीक्षेच्या आधारावरती या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना, आता महत्त्वाचा मुद्दा बघा लक्षात घ्या, उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीमधील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्र असणार आहे. याचा अर्थ काय आहे मित्रांनो, तर विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 50 आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50 अशी जी आहे 100 प्रिफरन्सेसची मर्यादा देण्यात आलेली आहे. प्रिफरन्सेस दिसतील सगळे, ठीक आहे. समजा एखादा उमेदवार 1000 जागांसाठी पात्र आहे, त्याला 1000 जागा दाखवल्या जातील, परंतु त्या 1000 जागापैकी तो उमेदवार विदाऊट इंटरव्ह्यूच्या 50 जागा लॉक करू शकेल आणि विथ इंटरव्ह्यूच्या 50 जागा या ठिकाणी लॉक करू शकणार आहे. आणि आता खऱ्याच अर्थाने हा जो मुद्दा आहे तो वादाचा मुद्दा आहे. बरेच जण याला सपोर्ट करत आहेत, बरेच जण याला विरोध करत आहेत. आपली मतं देखील आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या खाली नोंदवायची आहे, जेणेकरून आपल्याला या संदर्भामध्ये भविष्यामध्ये काही मागणी करायची असेल तर ती मागणी आपण या ठिकाणी करू शकतो. पण तुमची जी मतं आहेत निश्चितपणाने व्यवस्थित पद्धतीने व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कारण प्रिफरन्सेसला मर्यादा देण्यात आलेली आहे आणि ती फारच कमी मर्यादा आहे. त्यानंतरचा मुद्दा लक्षात घ्या, 10/11/2022चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये एक मुद्दा होता. काय होतं, शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येणार आहे. म्हणजे आता उमेदवाराच्या वयाच्या संदर्भामध्ये बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता वय कधीचं गृहीत धरलं जाणार आहे हा मुद्दा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये. बघा इथे काय आहे, नवीन नियम काय आहे, पदभरतीसाठी ज्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येणार आहे. याचा अर्थ जो काही डॉक्युमेंटच्या साठी लॉक लावण्यात आली होती तारीख 14 मे 2025, तीच तारीख तुमच्या वयाच्या संदर्भात देखील असणार आहे. एखादा उमेदवार जर का 14 मे 2025ला पात्र असेल, एज बार झालेला नसेल, तर तो भरतीमध्ये इन आहे. त्याच्यानंतर तो एज बार होऊ द्या किंवा काही होऊ द्या, तो भरतीमधून बाहेर जाणार नाही. हा एक मुद्दा ऑलरेडी मी तुम्हाला सर्वांना सांगितलेला होता आणि तो चांगला मुद्दा आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. त्यानंतर बघा लक्षात घ्या, 19/6/2013च्या शासन निर्णयामधला एक महत्त्वाचा मुद्दा जो की बदल करण्यात आलेला आहे. तो जे बदल आहे तो तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये, कारण व्हिडिओ ऑलरेडी जो आहे बराच मोठा होऊ घातलेला आहे. बघा, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता म्हणजे 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला जो शासन निर्णय आहे त्यानुसार 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. म्हणजे 1ली ते 8वीला TET कंपल्सरी आहे आणि जी किमान जी शैक्षणिक पात्रता आणि जी व्यावसायिक पात्रता हवी आहे ती हवीच असणार आहे. त्याच्यासोबतच त्यांनी जो नंतरचा मुद्दा दिला ना, 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी या गटासाठी त्या माध्यमाच्या शाळांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांची शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारीची जी आहे उमेदवारी विचारात घेण्यात यायची आहे. त्याच्यासोबतच 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयाकरिता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आलेली आहे. त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार
उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिरातीत देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, मात्र 12वी किंवा BA, MA इंग्रजी किंवा BSc, MSc अशी अर्हता धारण केली आहे, अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे. म्हणजे 1ली ते 5वीला जे आहे सेमी इंग्रजीसाठी तेच उमेदवार या ठिकाणी पात्र ठरतील ज्यांची व्यावसायिक अर्हता म्हणजे D.Ed जे आहे इंग्लिश मीडियममध्ये झालेलं असेल तर. म्हणजे इंग्लिश मीडियमच्या उमेदवारांची या ठिकाणी चांदी झालेली आहे असं आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. बाकीचा जो नियम आहे 1ली ते 5वी, 6वी ते 8वी किंवा 9वी 10वी या वर्गासाठी मीडियमचा, तो जुनाच नियम या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर त्यांनी शेवटच्या 2 ओळीमध्ये काय सांगितलं की उपरोक्त बदल हे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार करावयाच्या पदभरती संदर्भातील स्वीकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातीसाठी तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार करायच्या पदभरतीसाठी लागू राहतील. ठीक आहे. आता हे अशा प्रकारे देखील त्यांनी या ठिकाणी आणखी हा एक मुद्दा आपण लक्षात घेऊया. संदर्भ 1 ते 4 येथील शासन निर्णयातील तरतुदी तसेच या शासन निर्णयांमध्ये लागू करण्यात आलेल्या सुधारित तरतुदी या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करू इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागांच्या पदभरतीसाठी देखील लागू असणार आहे. अशा प्रकारचा हा आजचा शासन निर्णय आबासाहेब कवळे जे की नवीन उपसचिव आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांच्या स्वाक्षरीनिशी निर्गमित झालेला आहे. तर मित्रांनो, हा नवीन बदल आपल्या शिक्षक भरतीमध्ये झालेला आहे. आपल्याला या नवीन नियमाबद्दल काही बोलायचं असेल, काही व्यक्त व्हायचं असेल तर निश्चितपणे आपण व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला शासन निर्णय हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण हा शासन निर्णय दिलेला आहे.